धैर्य अरे तुला सांगतो मामा, त्या पोरीने ना डोक्याचा पार भुगा करून ठेवलाय माझ्या. कुठल्या पोरीला? कुठल्या पोरीनं काय, त्या त्या सावीनं. तुला सांगतो स्वतःच्या खोलीतच राहावं वाटत नाहीये मला. त्यामुळं मी जर आज इथं तुझ्या खोलीत झोपलो तर तुला काही अडचण नाहीये ना, कारण काय तिकडे जाऊन तिचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये माझी. अरे अरे जावाय बापू, तुम्ही आमचे जावाय बापू, तुमची कसली अडचण? काय बोलताय तुम्ही? आता ही खोली माझी आहे ना, ही खोली तुमची असं समजा. अरे थँक्यू मामा. आणि काय रे मामा, म्हणजे आता तुझ्या मुलीचा आणि माझा साखरपुडा होणार आहे म्हणल्यावर लवकरच लग्न पण होणार. हा, मग तू एखादी बाटली बिटली घेऊन बसला असशील, तू काहीतरी आपलं एक पे एक घेऊन बसलायस काय? एक मिनिट, बाटली? ढिगानं बाटले, तर्कानं बाटले आहेत आपल्याकडं, तुंब्या. अरे मग काढ की, आज मामा भाचेची पार्टी होऊनच जाऊ दे, एवढंच त्या पोरीचं डोक्यातनं टेन्शन बी चाललं जाईल. जाऊ दे. एक मिनिट, एकच मिनिट. वा 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 वा. ये बस 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 बस. मामा बाकी हाय ब्रँड पितोस हा तू? हा बस 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 बस. Cheers. मामा, आयुष्यात पहिल्यांदा दारू पितोय, ते पण तुझ्या सोबत. त्याच्यामुळं बॉटम्स अप, डायरेक्ट टॉप टू बॉटम. काय 1 2 3. जावई बाबू, एकदम फास्ट आहे तुम्ही. हा मग फास्ट आहेस तू, फास्ट. ते अजून 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 अजून. साखरपुडा 2 दिवसांवर आलाय, अजून पण मामा दामिनी मॅडमला का ब्लॅकमेल करतोय ना, आपल्याला कळलंच नाहीये. काय कारण आहे ते आपल्याला शोधायलाच लागणार आहे. हा सावे, खरं सावे, अगं एक महत्वाचं काम सांगायचंच राहिलं तुला. काय? काकांच्या एव्ही मध्ये जर आपण ते अगं इथं काय चाललंय आणि कामाचं काय घेऊन बसलीस तू? नंतर करूयात ना आपण ते. काय विषय? काय नाही ग, इरिना उगाच त्या एवीचं टेन्शन घेत बसले. हे बघ रिने, आधी आपल्याला इराचा आणि धैर्याचा साखरपुडा मोडणं गरजेचं आहे की नाही? ते करूयात ना आपण पहिला. एवीचं काम काय आपण नंतर करू शकतोय की निवांत. मग जर हा विषय असेल तर मग साखरपुडा मोडायचा कसा, तेच कळत नाही झाले ना. काहीतरी आपल्याला करायला लागणारच आहे बघ. काय करू शकतो? सावे, आपण ना असं काहीतरी केलं पाहिजे ज्यानं मामा स्वतःच्याच तोंडानं फाड फाड खरं बोलायला लागल. लय छान आहेस. तो कशाला सगळं खरं सांगायला बसलाय? मला बी माहित नाही, खरं काहीतरी केलं पाहिजे. मला माहिती मामाला कसं बोलतो करायचं ते. बघा मामा, मी बोलतो
तू ऐक. हं. हे बघ, तुम्ही दोघं भाऊ बहीण. भाऊ बहीण तुम्ही. मला ना एक कळतच नाही. म्हणजे तू तू छोटा आहेस, आई मोठी आहे. हा, मग आईनं तुला दम भरला पाहिजे ना. पण तूच